आणि आता ज्या दोन जोड्यांना आज कमी गुण आहेत त्या दोनही जोड्यांना मी इकडे बोलावणार आहे. अतुल तोडणकर, अदिती सारंगधर आणि कुशल बद्रिके, हेमांगी कवी. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? अदिती, तुम्ही बसू शकता. आणि तुमच्यापैकी चोर पावलांनी पळून गेले ते चोर. आता आपण एलिमिनेशनच्या जवळ आहोत त्यामुळे विचार करायला वेगळी वेळ तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे पहिला मान तुमचा. एक दिवशी पुतणा माझ्या घरी आल्या आणि मी त्याला म्हटलं की त्याला शिकवू लागले की बाबा खोटं कधी बोलू नये, म्हाताऱ्या कोताऱ्यांना मदत करावी, रोड क्रॉस करता येत नाही पटकन त्यांना रोड क्रॉस करू द्यायचा, किंवा मग बस ट्रेनमध्ये खूप गर्दी असते तर आपली जागा त्यांना बसायला द्यायची. त्याच्यावर तो माझा पुतळा खूप चिडला, तर का पण सांगते काकू तुम्हाला, माझ्या आईने पण मला असंच शिकवलं आणि काल मी मार खाऊन आलो. म्हटलं बापरे काय झालं? तो काल मी स्कूलमधून येत होतो आजोबांबरोबर बसमधून, तर समोर माझी आजी आली आणि मी मग त्याला म्हटलं आजींना की आजी आजी बसा माझ्या जागेवर, मी उठतो, मी उभा राहतो तुमच्यासाठी. तर ती आजी भडकली आणि खाडकन माझ्या कानाखाली वाजवली. म्हटलं बापरे का, काय झालं, कुठे बसला होतास? आजोबांच्या मांडीवर. राजू नावाचा मुलगा असतो, तो मे महिन्याच्या सुट्टीत पॅडी नावाचा कुत्रा आणतो आणि प्रेमाने त्याशी खेळतो, मजा मस्ती, त्यांची दोस्ती जमते मस्त. मे महिन्याची सुट्टी संपते, राजूची शाळा सुरू होते. पहिल्या दिवशी तो शाळेत जातो, त्याच्या मागोमाग पॅडी जातो आणि पॅडी गाडी खाली येऊन मरतो. आईला टेन्शन येतं, आता राजूला कसं सांगायचं पॅडी गेला म्हणून. राजू शाळेतून घरी येतो, आईला विचारतो आई पॅडी कुठे गेला? आई म्हणते अरे पॅडी गेला. तो म्हणतो अच्छा ठीक आहे. तो जातो खेळायला, परत येतो दुपारी, जेवतो वगैरे, म्हणतो आई पॅडी कुठे गेला? आई म्हणते अरे बाळा आपला पॅडी गाडी खाली येऊन गेला. तो म्हणतो अच्छा ठीक आहे असं म्हणून परत जातो, परत खेळतो, अभ्यास करतो आणि परत रात्री आईकडे येतो, आई सांग ना पॅडी कुठे गेला? ती म्हणाली अरे बाळा मी तुला सकाळी सांगितलं, दुपारी पण सांगितलं, आपला पॅडी गेला, देवाघरी गेला. तो राजू जोर जोरात रडायला लागतो, भोकाड पसरतो, आई तुम्हाला नाही सांगितलं, मला नाही. खूप 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 रडायला लागतो. आई म्हणते अरे बाळा मी तुला सकाळपासून 2दा सांगितलं, पॅडी गेला, पॅडी मरून गेला, देवबाप्पाकडे गेला, तेव्हा तू काहीच नाही बोलला. तर त्यावरती राजू म्हणतो तेव्हा मला वाटलं तू डॅडी बद्दल बोलत होती. दोघींनीही आपापले परफॉर्मन्सेस दिलेले आहेत आणि आता निर्णय आहे परीक्षकांच्या हातात की कोण असणार आजची बाकडाधीश जोडी. दोन जोड्यांची गाडवेड करून देणारा प्रेम गुरु. प्रेम गुरु तुमच्या बाबांनी मला पाठवलंय तुम्हाला प्रेमाचा धडा द्यायला. द्या ना. काय सत्यनारायणाचा प्रसाद आहे का? आधी मला कळलं पाहिजे ना तुम्हाला कसा मुलगा हवा. मला ना गोरा गोरा पान, गोंडस 8 पाऊंडाचा. निकाल तयार आहे. रेणुकाताई, जिला मी हा ससा देईन ती बाकडाधीश होणार नाही. तर कॉमेडीचा असाच धमाल प्रवास घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड लेवल फू बाय फू 2 बोल 1 हात.